औसा नगराध्यक्षपदासाठी प्रियंकाताई लद्दे यांचे नाव चर्चेत. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औसा तालुक्यात राजकीय चर्चांना वेग आला आहे. नगराध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर समाजसेवेतून उदयास आलेल्या प्रियंकाताई लद्दे यांचे नाव चर्चेत आले आहे. प्रियंकाताई या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, महिलांसाठी उपक्रम आणि समाजहिताच्या कामांमुळे त्यांची ओळख निर्भय व सेवाभावी कार्यकर्त्या म्हणून झाली आहे. औसातील जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे भूमिका घेणारे आणि न्याय मिळवून देणारे नेतृत्व आवश्यक आहे. समाजकारणातून राजकारणाकडे जाण्याचा माझा उद्देश फक्त लोकहित हाच आहे, असे प्रियंकाताई लद्दे म्हणाल्या. सामाजिक सेवेतून सुरुवात करून राजकारणात नवा अध्याय लिहिण्याची त्यांची तयारी सुरू असल्याचे समजते. त्यांच्या जनसंपर्काची पद्धत, कार्यतत्परता आणि प्रामाणिक दृष्टिकोन यामुळे औसातील जनतेत त्यांच्याविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. औसातील मतदारवर्गातही चर्चा सुरू आहे की अशा निर्भय, स्पष्टवक्त्या आणि विकासाभिमुख स्त्रीने औसाचे नेतृत्व करावे. दुहेरी अवतरण चिन्ह. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रियंकाताई लढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामाजिक कार्यातून राजकारणाकडे प्रियंकाताई लद्दे होणार औसाची नवी दिशा. औसा ओबीसी महिला प्रवर्ग खुला झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी प्रियंकाताई लद्दे यांचे नाव प्रमुख चर्चेत आले आहे. समाजकारण, शैक्षणिक सहाय्य आणि महिला सक्षमीकरणात त्यांनी दिलेला मोलाचा हातभार औसातील जनतेच्या मनात घर करून गेला आहे. प्रियंकाताईंचा ठाम आवाज, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आणि समाजाशी नाळ जोडलेली कार्यशैली या गुणांमुळे त्या औसाचे नेतृत्व करण्यास सक्षम व्यक्तिमत्व ठरत आहेत. स्थानिक पातळीवरील तरुण कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्याबद्दल उत्सुकता असून प्रियंकाताई लढाव्यात अशी मागणी जोर धरत आहे.